दुधगाव येथील सरकारी दवाखान्याशेजारी असलेले बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली। घरात ठेवलेले 72,000 रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आणि सदर घरफोडीची घटना ही बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। या प्रकरणी सोहान रावसाहेब पाटील वय वर्ष 38 राहणार दुधगाव सध्या पोलीस यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आकाश सतीश कवटेकर राहणार उमेदनगर कुपवाड याला अटक केलेली आहे। न्यायालयाने त्याला 2 दिवसांची कोठडी सुनावली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सोहन पाटील यांचा कपड्यांचा व्यवसाय असून तो कुटुंबासह पलूस शहरात राहतात। त्यांचे वडिलोपार्जित घर हे मिरज तालुक्यातील दुधगाव येथे आहे। बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 3:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पाटील यांचे दुधगाव येथील बंदघर फोडून सोन्याची कानातील फुले, 62,000चे चांदीचे दागिने असा एकूण 72,000चा मुद्देमाल लंपास केला आणि या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसात नोंद झाली। पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्रे फिरवून चोरी करणाऱ्या संशयित आकाश सतीश कवटेकर याला अटक केली। त्याच्याकडून चोरीतील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। कवटेकर याला न्यायालयापुढे उभी केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।